आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। शुभ सकाळ आणि सकाळची सुरुवात चालू झाली आहे बघा गावाकडे। आणि रोजच्या प्रमाणे चला तर मग शेळी काय करते बघू। तर ओरडायला लागले बघा, तिलाही बाहेर यायचं आहे। तिलाही माहीत झालं आहे की सकाळ झाली आहे। चला मग तिला बाहेर काढू। तिला वाटतंय खायला टाकते का काय। इकडे 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 पळायला लागली। चला इकडं। स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरून घेतला आहे। आता जनावरांकडे जाऊया, त्यांना पण काहीतरी थोडं खाणं पिणं टाकूया। मग आहोने इथं मक्याची वैरण आणली आहे आणि इथं हत्ती गवस आणून ठेवलं आहे। आता पाळीला टाकूया जरा। बघा ती पण भुक्यातली आहे। टाकला लगेच चालू केलं खायला। शेळीला हे जे बांधलं आहे सोडून आणि दुसरं बांधूया खायला तिला पण। ती पण बघून वरडायला लागले की मला टाका म्हणून। हातात वैरण घेतल्या घेतल्या लगेच उभी राहिली बघा। थांब जरा बांधू तर दे। दोघांना पण वैरणी टाकल्यात, पाडीला पण आणि शेळीला पण। आता उशीरनं थोडं पाणी पाजूया। सकाळी दोघांनाही पाणी पाजलं होतं आहोंनी। आता पाडीनं पिली, आज तहान लागली होती वाटतं, सर्व पाणी पिलं। आणि आता शेळीला पाणी ठेवूया चला। एक वाजून 30 मिनिटं झाले आहेत आणि जनावरांना जरा पाणी पाजायचा टाईम झाला आहे आता। चला मग बघा पाणी वाटत बघ। तुमच्या शेळीला पण पिल्ली होणार आहेत। आता तिला सध्या तरी तिसरा संपून चौथा लागेल महिना। एक नोव्हेंबर महिन्यापर्यंत 2 वाजलेत बघा। आणि एक पारगी कामाला गेलेले बैल मोठ्या दिरांचे आहेत, ते घरी आले आहेत। आमचे बैल तर आज 2 पारगी 3:30 वाजले आहेत आणि मी आता गावात निघाली आहे आदिराला घेऊन। कारण आदिरा फार दिवस झाले म्हणते की मला फालुदा खायचा आहे आणि आम्ही आलो आहोत फालुदा आणि गिरण आहे बघू शकता। आम्ही इथं दळायला येतो गावामध्ये, फार लांब पडतं आल्याशिवाय पर्यंत। 5:30 वाजले आहेत आणि 2 पारगीचे कामं करून आमची बैल घरी आली आहेत। आणि आपण बघूया बैलांची तोंड कशी झाले। 3 बैल चालवणाऱ्याची